नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा अंकुश सर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट यामधील प्रॉब्लेमचा पार्ट, आणि ते पण अनसॉल्व्ड प्रॉब्लेम. कोणते प्रॉब्लेम? अनसॉल्व्ड प्रॉब्लेम फ्रॉम टेक्स्ट बुक. टॉपिक नंबर 4 नेम इज इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, आणि त्यातील प्रॉब्लेम बघूया. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, करंट म्हणजे की काय असतं? सर्किट असतं, आणि प्रॉब्लेम सर्किटच्याच रिलेटेड आहेत. मग ते प्रॉब्लेम अनसॉल्व्ड प्रॉब्लेम, बऱ्याच परीक्षेमध्ये ते अनसॉल्व्ड प्रॉब्लेम पडत आहेत, आणि लाईफ मध्ये बी प्रॉब्लेम, फिजिक्स मध्ये बी प्रॉब्लेम, आणि मी असताना काळजी करायची नाही कोणत्याही प्रॉब्लेमची. ओके, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या टॉपिक मधले आपल्याला अनसॉल्व्ड प्रॉब्लेम फ्रॉम टेक्स्ट बुक इथले घ्यायचे आहेत. तू फक्त आणि फक्त नोटबुक घे, टेक्स्टबुक काढ आणि प्रॉब्लेम चेक कर बेटा. घेतलं का नोटबुक? चल गे लवकर चल. ओके, घेतलास? ठीक आहे, चला स्टार्ट करायचं आपल्याला. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या टॉपिक मधले अनसॉल्व्ड प्रॉब्लेम फ्रॉम टेक्स्ट बुक. अनसॉल्व्ड प्रॉब्लेम फ्रॉम टेक्स्ट बुक. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मधले अनसॉल्व्ड प्रॉब्लेम फ्रॉम टेक्स्ट बुक, आणि ते आहेत अनसॉल्व्ड प्रॉब्लेम फ्रॉम टेक्स्ट बुक. ते आहेत बघा पेज नंबर इथं बघ 61. ते कोणत्या पेज नंबरवर आहेत? 61. ओके, तर मग बघा तो प्रॉब्लेम कसा आहे काय नाही, त्याला सॉल्व्ह करण्याचे ट्रिक्स कशी आहे काय नाही. पहिला प्रॉब्लेम आपल्याला स्टार्ट करायचा आहे. पहिला प्रॉब्लेम स्टार्ट करायचा आहे. इकडे बघा पहिला प्रॉब्लेम हा अनसॉल्व्ड प्रॉब्लेम फ्रॉम टेक्स्ट बुक. अनसॉल्व्ड प्रॉब्लेम फ्रॉम टेक्स्ट बुक हे क्वेश्चन आपल्याला घ्यायचं आहे बेटा. 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. किती प्रॉब्लेम? 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत अवघे, आणि ते पण सिस्टमॅटिक. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट सिस्टमॅटिक. इकडे बघ सिस्टमॅटिक बेटा, एकदम छान, एकदम गोड, खावा वाटा प्रॉब्लेम. असेच प्रॉब्लेम आहेत, पण तुला अवघड का चालेल हे पाय. इकडे हे बघ, हीट एनर्जी. कोणताही प्रॉब्लेम दिल्याच्या नंतर बेटा इथं लिहायचा गिवन डाटा. काय लिहायचा? गिवन डाटा. मग गिवन डाटा काय आहे प्रॉब्लेम मध्ये? प्रॉब्लेम अवघड जाण्याचं मुख्य रिझन आहे ते. आता किती सोपं आहे बघ. इकडे बघ, इकडे बघ, दुसरीकडे लक्ष देऊ नको बेटा. हीट एनर्जी इज being produced in a resistance of circuit at the rate of 100 वॅट. आता वॅट म्हणल्याच्या नंतर ते कोणाचं युनिट? P बरोबर 100 वॅट. पॉवरचं युनिट काय बेटा? वॅट. किती आहे? 100 वॅट. द करंट इट इज डिनोटेड बाय I. करंट कशात मोजतात? अँपियर मध्ये. आणि किती अँपियर दिलं बेटा? 3 अँपियर. 3 अँपियर इज फ्लोविंग इन द सर्किट. सर्किट मध्ये 3 अँपियर करंट फ्लो होत आहे. व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स? काय विचारलेलं आहे आपल्याला? रेजिस्टन्स. रेजिस्टन्स इज इक्वल टू व्हॉट? रेजिस्टन्स अपोजिशन टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. रेजिस्टन्स काय करते बेटा? करंटला काय करते? अपोजिट करते. चांगल्या रस्त्यावर गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतातच, हो की नाही? मग आपल्याला काय करायचं बेटा? रेजिस्टन्स. काय करायचे? रेजिस्टन्स. मग आपल्याला रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहित पाहिजे. तो फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू I² R. P इज इक्वल टू फॉर्म्युला काय? I² R. आपल्याला काय करायचं लक्षात घ्या? R. त्याच्या सोबत कोण आहे? I कुठे जातो बेटा? खाली डिव्हिजन मध्ये. वरी कोण येते? P. R इज इक्वल टू पॉवर हाऊ मच? 100. I किती आहे बेटा? 3. बट 3 चा स्क्वेअर, 3 चा काय? वर्ग. R बरोबर 100/9. ओके, 9 1 जा 1, 9 1 9. किती उरलं बेटा? 1. 9 1 9. पॉइंट किती? 1. रेजिस्टन्स काय? रेजिस्टन्स कशात मोजतात? ओहम मध्ये. मग आपलं रेजिस्टन्स आलेला आहे 11.1. स्क्रीनशॉट घे, नोट डाऊन कर बेटा. एकदम सोपा आहे. पुन्हा एकदा सिस्टमॅटिक. पॉवर हाऊ मच? 100 वॅट. करंट I बरोबर 3 अँपियर. काय करायचंय? रेजिस्टन्स, रोध काढायचं. रेजिस्टन्स इज इक्वल टू व्हॉट?
पॉवरचा फॉर्म्युला पॉवर इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. फाइंड काय करायचंय आर, त्याच्यासोबत कोण आहे आय, तो कुठे गेले बेटा डिव्हिजन मध्ये, वरी कोण आला पी. पी पॉवर किती आपल्याकडे 100, आय किती बेटा 3, बट 3 चा स्क्वेअर 9, 100 बाय 9 11.1. आन्सर मध्ये बघ भावड्या आहे का 11.1. प्रॉब्लेम नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. सोल्युशन घे, स्क्रीनशॉट घे किंवा टिक मार्क करून घे. ओके, घे लवकर, चल. घेतलास? ओके, डन. नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नेक्स्ट प्रॉब्लेम नेक्स्ट. ओके, प्रॉब्लेम नेक्स्ट. बघ नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचं. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायचा आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे बघ. 2 टंगस्टन बल्ब ऑफ वॅटेज 100 वॅट अँड 60 वॅट पॉवर वर्क्स ऑन 220 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स. कोणताही प्रॉब्लेम करताना भावड्या लक्षात घे काय करावं लागतं, गिवन डाटा लिहिता आला पाहिजे. मग गिवन डाटा काय आहे इथं बघ आणि काय काढायचंय, काय दिले हे ज्याला कळतं त्याला प्रॉब्लेम येतात बेटा. काय दिले काय काढायचंय. मग इकडे बघ काय काढले, हाऊ मच द करंट. काय विचारलेलं आहे आपल्याला, हाऊ मच द करंट विचारलेलं आहे. करंट, हाऊ मच करंट विल बी फ्लो कंडक्टर. करंट विचारलेला आहे आपल्याला. प्रॉब्लेम नंबर 2 आपल्याला पाहायचा एकदम सिस्टमॅटिक, काहीच गडबड करायचं नाही. नो एनी छूछाव, ओनली सीन. ओके, चलो राईट नाव. तर मग बघा प्रॉब्लेम सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय दिलेला आहे, काय करायचं आहे सिस्टमॅटिक रित्या. दुसरा प्रॉब्लेम झालो बेटा अतिशय सिस्टमॅटिक, काही गडबड करायचं नाही. चला, 2 टंगस्टन बल्ब. टंगस्टनचे किती बल्ब आहेत बेटा, 2 बल्ब आहेत. किती बेटा 2. पॉवर, कोणताही प्रॉब्लेम दिल्याच्या नंतर गिवन डाटा. काय बेटा गिवन डाटा. तुला डाटा संपल्याशिवाय झोपच नाही गेली, पण आपल्याला अनलिमिटेड दिलंय 5G. किती बी वापरा काही बी करा, अनलिमिटेड दिलेला आहे डाटा. 2 टंगस्टन बल्ब ऑफ वॅटेज. 2 टंगस्टन. P1 हाऊ मच, P1 किती आहे 100 वॅट. P2 किती आहे बेटा 60 वॅट. ओके, त्याच्यानंतर पॉवर वर्क्स ऑन 220 व्होल्ट. पॉवर पोटेन्शियल डिफरन्स 220 व्होल्ट. ओके, इफ दे कनेक्टेड पॅरलल, याला काय म्हणत आहेत पॅरलल कनेक्टेड केलेलं आहे. तर हाऊ मच करंट फ्लो इन करंट्स मेन कंडक्टर मधून करंट किती फ्लो होत आहे. पॉवरचा फॉर्म्युला बेटा VI. पॉवरचा फॉर्म्युला VI. आपल्याला काय करायचंय करंट I इज इक्वल टू पॉवर P वर खाली V. I इज इक्वल टू P बाय V. हे मेन फॉर्म्युला. आता 2 आहेत, 2 साठी तयार करायचे आहेत आपल्याला. I1 इज इक्वल टू P1 बाय V. I2 इज इक्वल टू P2 बाय V. 2 करंट कंडक्टर आणि ते पण कसे जोडले आहेत बेटा पॅरलल. कसे जोडलेले आहेत पॅरलल. पॅरलल मध्ये जोडल्याच्या नंतर ह्या दोघांच्या कंडिशन 2 घेतलेल्या आहेत बेटा. कसे जोडलेले आहेत आपल्याला करंट पॅरलल. आता करंट इन पॅरलल I इज इक्वल टू I1 प्लस I2. ओके, I1 प्लस I2 कंडिशन आहे त्याची दिलेली. I इज इक्वल टू I1 किती आहे बेटा आपल्याकडे हो इथं P1 बाय V प्लस I2 किती आहे बेटा P2 बाय V. I इज इक्वल टू P1 हाऊ मच 100 प्लस P2 हाऊ मच किती आहे बाळा 60 डिवाइडेड बाय V किती आहे 220. या दोघांची ऍडिशन हाऊ मच 160 डिवाइडेड बाय 220. खटाक I इज इक्वल टू
60 बाय किती 8/11 I इज इक्वल टू 11 चा 8 जात नाही 0 चा बसवायचा इथं होणार 80 11 7 77 इथं उरणार 3 0 नंतर 11 1 11 11 दोन्ही 22 किती उरले बेटा 8 0 अजून कारण 0 नंबर दिलेलाच आहे अगोदरच 11 7 77 या नंबरच्या नंतर 5 च्या वर असतील तर समोरचा अंक शिफ्ट केला जातो I इज इक्वल टू 0.73 करंट मोजलेला आहे अँपियर मध्ये मोजतात करंट कशात मोजतात अँपियर मध्ये यानी की 0.72 अँपियर आपला आन्सर पण आलेला आहे इथं बघ मन लावून ओके पुन्हा एकदा सिस्टमॅटिक रित्या बेटा काही गडबड करायची नाही अजिबात गडबड करायची नाही प्रॉब्लेम म्हणले की सोल्युशन आपण देणार प्रॉब्लेम की सोल्युशन खटक पुन्हा फेकून टाक 1 मिनिटाच्या आत झाला पाहिजे ते पण अनसॉल्व प्रॉब्लेम इकडे बघ ओके राईट डाऊन करत जा मी काय करत जा राईट डाऊन करत जा लिहित जा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल बेटा एक्झाम मध्ये ते आपल्याला नोट करायचं आहे काय दिलंय काय नाही गिवन डाटा पॉवर P1 किती दिलाय 100 वॅट P2 60 वॅट V potential difference 220 volt. P is equal to formula main VI. I is equal to P by V. पहिल्यासाठी हे तयार दुसऱ्यासाठी हे तयार आणि हे कसं जोडलेलं आहे कसं जोडलेलं आपल्याला पॅरलल कनेक्टेड केलेले आहेत दोन बल्ब टंगस्टनचे बल्ब पॅरलल जोडलेले आहेत कंडिशन I is equal to I1 plus I2. I1 किती आहे इथं आहे उचला याला इथं नेऊन ठेवा याला उचला इथं नेऊन ठेवा दोघांमध्ये ऍडिशन I is equal to P1 किती आहे 100 P2 किती आहे बेटा 60 या दोघांचे ऍडिशन 160 भागिले 220 0 0 कट करा 16 च्या अर्धे 8 22 च्या अर्धे 11 8 बाय 8 छेद 11 याने याला जात नाही म्हणजे 0 चा बसवला आणि पूर्ण भागाकार केलेला आहे सिस्टमॅटिक रित्या बेटा त्याला पूर्ण घे स्क्रीनशॉट घे किंवा राईट डाऊन कर चल केलास का ओके डन नेक्स्ट नेक्स्ट कसा आहे प्रॉब्लेम बेटा अवघड जातात कारण टिक मार्क करत चला राईट डाऊन करत चला एकदम सिस्टमॅटिक आहेत त्याला एकदम आपण इझी गोईंग घेत आहोत गडबड करायची नाही अजिबात आता हा प्रॉब्लेम लक्षात घ्या who will spend more electrical energy कोण इलेक्ट्रिकल एनर्जी जास्त स्पेंड करणार आहे who will spend more electrical energy 500 watt TV set in 30 minutes and 600 watt heater in 20 minutes आता इथं लक्षात घ्या काय म्हणलेलं आहे टीव्ही सेट एक चालू ठेवलेला हिटर एक चालू ठेवलेला आहे समजा असं समजा आपण रेंटवर राहत आहोत आणि घर मालकाकडे लाईट बिल आहे आणि आपण हिटर लावलेलं आहे लाईट बिल कोणाकडे आहे घर मालकाकडे आणि आपण हिटर लावलेलं आहे तितक्यात घर मालक आलेला आहे वा 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 तुम्ही किती छान आहात हा चालू द्या हिटर चालू द्या काही टेन्शन घेऊ नका तुम्ही आपलेच आहात ओके चालू द्या असं म्हणेल का बेटा नाही म्हणणार नाही तो काय म्हणेल तुमची डेट किती आहे हा चला 1 तारीख आहे ना चला 1 तारखेच्या नंतर तुम्ही इथं राहू शकत नाही म्हणून कोण जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम करणार आहे आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये सिस्टमॅटिक घ्यायचं आहे कोण ओके तर मग बघा कोण करेल सर्वात मोर इलेक्ट्रिकल एनर्जी कोण घेणार आहे हु विल स्पेंड याच्यासाठी काय करायचं टेक्नॉलॉजी इथे काय करायचं लक्षात घ्या हु विल स्पेंड पहिला सुरू काय टीव्ही सेट इथं लिहायचं टीव्ही सेट किती वेळ चालणार आहे आणि इथं लिहा हीटर आणि टीव्ही संच ओके लक्षात घ्या पॉवर याचा पॉवर किती आहे बेटा 500 वॅट टीव्ही सेट इन किती म्हणले 30 मिनिट्स टाइम 30 मिनिट्स याला हवर मध्ये कन्वर्ट करा डिवायडेड बाय 60 30 एक 30 दोन्ही 60 तसंच सेम हिटरचं पण हिटरला किती आहे पॉवर किती आहे हिटरचा 600 वॅट
याचा टाइम किती आहे बेटा 20 मिनिट्स डिवायडेड मिनिट्स हवर 60 ओके 1/3 20 त्रिक 60 20 एक 20 20 त्रिक 60 30 एक 30 30 दोन्ही 60 झालं कन्वर्ट झालं. Who will spend more energy? Power is equal to energy consume. Energy consume is equal to power into time. Power किती आहे 500. टाइम किती घेतलाय ना 1/2. बे किती बेटा एनर्जी कंझ्युम किती 250. ओके आता इकडली एनर्जी कंझ्युम पॉवर इंटू टाइम. एनर्जी कंझ्युम पॉवर किती येतं 600 इंटू 1/3 3 एक 3 3 दोन्ही 6. एनर्जी कंझ्युम किती बेटा 200. ओके एनर्जी कंझ्युम किती 200. आता समोर काय म्हणलेलं आहे आपल्याला मोर कोण इलेक्ट्रिकल एनर्जी स्पेंड करणार आहे मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. लक्षात घ्या एनर्जी मोर इलेक्ट्रिकल एनर्जी कोणी घेतलेलं आहे बेटा इथं एनर्जी जूल लक्षात घ्या. मग कोण टीव्ही सेट किती घेतले बेटा 250 जूल आणि हे 200 जूल म्हणजे कोण केलेलं आहे मोर इलेक्ट्रिकल एनर्जी टीव्ही सेट न. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके तर मग घ्या याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. चला लवकर फटाफट लिहून घ्या. घेतले का ओके. लास्ट वन प्रॉब्लेम आणि लास्ट वन प्रॉब्लेम मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम इन 2026 बोर्ड 2026च्या बोर्डामध्ये मोर पॉसिबिलिटी आहे 4 नंबरचा प्रॉब्लेम येण्याची. ओके 4 नंबरचा प्रॉब्लेम येण्याची मोर पॉसिबिलिटी आहे बेटा. हा प्रॉब्लेम आहे बघा कोणता प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम. An electric iron of 1100 watt is operated for 2 hours daily. What will be the electrical consumption expenses for that in the month of April? In the bracket, the electric company charges Rs5 per unit of energy. लक्षात घ्या काय म्हणलेलं आहे एक विद्युत इस्त्री आहे दररोज नियमितपणे किती तास चालली 2 तास. किती तास 2 तास. आणि एप्रिलचा महिना कोणता बेटा हा महिना म्हणत नाही एप्रिलचा महिना. एप्रिलच्या महिन्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे आता किती दिवस असतात एप्रिलचे. तो लहानपणी टेक्निक केली जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल केली की नाही टेक्निक. मग हे इथं गेला म्हणजे किती 30चा. ओके मग एप्रिलचा महिना कितीचा असतो बेटा 30चा. मग आता इलेक्ट्रिक कंपनी चार्जेस 5. आता इलेक्ट्रिकल कंपनी त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये चार्जेस युनिटला 5 रुपये लावल का बेटा नाही ते 10 11 12 13 रुपये इथपर्यंत गेलेला आहे. महाराष्ट्र आहे बेटा हे इथं मोठंच व्हावं लागतं इथं पर्याय नाही बेटा. मग आपल्याला हा प्रॉब्लेम व्हीबीआयएमपी म्हणून ठेवायचा. लक्षात घ्या व्हीबीआयएमपी प्रॉब्लेम आहे तो आणि आपल्याला त्याच्यावर ह्या प्रॉब्लेमला व्हीबीआयएमपी म्हणावंच लागेल आणि ते कसा सिस्टमॅटिक करायचा आहे बघा. तो प्रॉब्लेम सिस्टमॅटिक रित्या आपल्याला करायचा आहे. प्रॉब्लेम नंबर 4 अतिशय महत्वाचा आहे. तो प्रॉब्लेम अतिशय महत्वाचा आहे. हा प्रॉब्लेम लक्षात घे बावड्या. तुला हे चित्र दिसले तरी लक्षात घे काय दिलेलं आहे इलेक्ट्रिक आयर्न ऑफ पॉवर. कोणताही प्रॉब्लेम दिल्याच्या नंतर काय लिहिशील बेटा गिवन आटा. काय बेटा गिवन डाटा नाही तर आटा म्हणशील तू. काही नेम नाही लक्षात घे. व्हॉट इज युअर नेम आमचा काही नेम नाही. गिवन डाटा पॉवर किती दिलेला आहे बेटा पॉवर लक्षात घे 1100 वॅट. हे काय दिले वॅट मध्ये दिले लगेच किलो करण्यासाठी याला भागिले डिवायडेड बाय 1000 कर. हे 2 0 हे 2 0 एक वर किती 0 आहे बेटा एकच म्हणून एका अंकाने डावीकडे पॉवर इज इक्वल टू 1.1 काय झालं बेटा हे किलो वॅट. काय झालं किलो वॅट झालेला आहे पॉवर.
मग त्यानं काय म्हणलेलं आहे, व्हॉट विल बी द इलेक्ट्रिकल एनर्जी एक्सपेन्स इन द मंथ ऑफ एप्रिल 2 hours इन एप्रिल. एप्रिल मध्ये किती दिवस असतात बेटा, 30 days, 30 दिवस असतात. आणि डेली किती तास चालले, दररोज नियमितपणे 2 तास. मग 30 गुणिले 2 किती हवर झाले, 60 हवर. म्हणजे 60 घंटे तू जसा अभ्यास करायलास, 60 घंटे हे काय झालेलं आहे, 60 घंटे अभ्यास केलास. तुझ्याकडे खूप टायमिंग कमी आहे, लक्षात घे. 30 into 2 60 हवर हे आपले एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण हे विद्युत इस्त्री चाललेली आहे भावड्या. आता लक्षात घे, किलोवॅट हवर मध्ये करायचं आहे, किलोवॅट हवर मध्ये करायचं आहे. पॉवर इज इक्वल टू किती आहे, 1.1 into 60. पॉवर इज इक्वल टू 1010 पॉइंट खतम. 11चा पाडा म्हण, 11 6 66 किलोवॅट आवर. काय झालं, हे किलोवॅट आवर मध्ये कन्वर्ट झालं. किलोवॅट आवर मध्ये काय झालं बेटा, कन्वर्ट झालेलं आहे. मग लक्षात घे, एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. तुला माहित आहे फॉर्म्युला, पण आपल्याला त्यानं इलेक्ट्रिकल कंझम्पशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, पॉवर इंटू टाइम. पूर्ण लक्षात घ्या, पूर्ण दिलेलं आहे. ते किती रुपयाला दिलेलं आहे, काय नाही युनिट. पूर्ण पॉवर किती दिलं आहे बेटा, पॉवर दिलेला आहे. लक्षात घे, आता हे फॉर्म्युला घ्यायची गरज नाही. पॉवर दिलेला आपल्याला आलेला आहे एवढा. मग इलेक्ट्रिकल एनर्जी इज इक्वल टू पॉवर पूर्ण टोटल 60 वॅट, किलो वॅट हवर हेच लिहायचं होतं आपल्याला. एनर्जी इज इक्वल टू 66 किलोवॅट हवर. आता त्याचं म्हणणं आहे एवढे युनिट पडले, काय पडले, 66 युनिट्स पडलेले आहेत. आणि एक युनिट किती रुपये म्हणा, 5 रुपये म्हणा. काय म्हणा, एक युनिट 5. एनर्जी कंझ्युम 66 into 5 इज इक्वल टू 6 6 5 30 कॅरी 3 5 15 25 5 30 30 आणि 3 30 किती रुपये, RS. म्हणजे आपल्याला तो कंझम्पशन किती बिल येईल आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये, 330 रुपये इलेक्ट्रिसिटी बिल येईल. लक्षात घे, इलेक्ट्रिसिटी बिल काढण्यासाठी हा पूर्ण फॉर्म्युला लक्षात ठेव. कसं काढतात काय नाही, सिस्टमॅटिक रित्या आपल्याला ते कसं फाइंड आउट करायचे याचा स्क्रीनशॉट घे, नाही तर पूर्ण प्रॉब्लेम लिहून घे स्पीड मध्ये. लिह लवकर. ओके, घेतलास. अशा रीतीने आपले इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट याचे किती टॉपिक बेटा, 4था टॉपिक. आणि त्याच्यातले किती प्रॉब्लेम होते, 4. आणि ते पण कोणते, अनसॉल्व प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना अवघड जात होते. म्हणून हे सगळे आपण काय केले, कव्हर केलेत. काळजी करू नका, मी असताना काळजी काय करायची गरज आहे. समोरच्या लेक्चर मध्ये आपण घेणार आहोत सायंटिफिक रिझन, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचे सायंटिफिक रिझन, शास्त्रीय कारणे द्या. सायंटिफिक रिझन बेटा, गिव्ह द सायंटिफिक रिझन, मोस्ट इम्पॉर्टन्स आहेत आणि ते पण घ्यायचे आहेत समोरच्या लेक्चर मध्ये. ओके, तोपर्यंत हे सगळ्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा बेटा. ओके, थँक्यू.